झाले नापासच, पण या ठिकाणी पेढे वाटण्यामध्ये हे परेशान आहेत. कशा पद्धतीनं बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना प्रकार असतो त्या पद्धतीने ह्यांची स्थिती झालेली आहे. अरे आपण नापास झालो, आपण कमी पडलो, आपली सत्ता येऊ शकली नाही, याचं दुःख, आत्मचिंतन, मनन चिंतन कुठंतरी केलं पाहिजे. ते राहिलं बाजूला, पण भाजपला कशा पद्धतीनं आम्ही थोडंसं कमी आणलं यामध्ये त्यांना आनंद आहे. सत्तेत येण्याचं आता भाग्य आम्हाला लाभणार नाही, त्यांना कळून चुकलेलं आहे आणि म्हणून अशा करंट्या मानसिकतेतून ते काम करतात. फेक नेरेटिव्ह हा जो विषय आहे, आभास, खोटं नेरेशन करणं, खोटं सांगणं, हा विषय का सेट होऊ शकला? या नेरेटिव्हच्या लढाईमध्ये सकाळी कोणीतरी 9 वाजता एखादा पोपट येतो, काहीतरी बोलतो आणि मग दिवसभरामध्ये एक नेरेटिव्ह सेट होतं, एक स्पेस मीडियाची ऑक्युपाय केली जाते, त्याच विषयावर चर्चा केली जाते. संदीप नाईकजींनी सांगितलं की या पुढच्या कालावधीमध्ये आपली लढाई या 3 जणांची नाही आहे, आपली लढाई त्या 4थ्या विषयाबरोबर आहे, त्या आभास निर्माण करणाऱ्या यंत्रणेबरोबर आहे आणि त्यामुळे ती जबाबदारी आता या कार्यकर्त्यांना अंगावर घ्यावी लागणार आहे.